महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी कोल्हापूरच्या ऐतिहासिक गांधी मैदानातून महायुतीच्या भव्य रॅलीला सुरुवात झाली आहे। शक्ती प्रदर्शन करत आज महायुतीचे दोन्ही उमेदवार अर्ज भरतील। दरम्यान रॅलीवरती हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। कोल्हापुरातील महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य अशी रॅली आहे ती निघालेली आहे। या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुश्रीफ साहेब, तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे। आपण 2 दिवसापूर्वी दोन्ही उमेदवारांचं लाखोच्या संख्येनं कार्यकर्त्याच्या समेत उमेदवारी अर्ज भरण्याचं निश्चित झालं होतं आणि आज या उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित राहणार आहेत। किती मोठं शक्ती प्रदर्शन, विजयाची किती तुम्हाला आशा वाटते? अनेक झाली की दोन्ही उमेदवार आमचे प्रचंड मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आता आहे। दादा, तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला या ठिकाणी दाखल झालेला आहात। महायुतीचं एक शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतं या ठिकाणी। महायुतीचं हे शक्ती प्रदर्शन दिसतंय ते 1% आहे। बाकी जनता उन्हामुळे म्हणाले की तुम्ही फॉर्म भरून या, आम्ही मतदान करतो। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। काय मार्गदर्शन करणार आहेत सगळ्या पदाधिकाऱ्यांना? आपण मार्गदर्शन हेच करणार की पुढचे जे 7 मे पर्यंत दिवस आहे त्यात रात्रीचा दिवस करा, उन्हाचा थोडा विचार करा, तासभर विश्रांती घ्या, पण सगळा वेळ लोकांशी संवाद साधा, संपर्क साधा, त्यांच्या मनातल्या शंका दूर करा। हातकणंगलेमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळते। हो, असणार ना, त्याला काय अडचण नाही, पण शेवटी धैर्यशील माने महायुतीचे उमेदवारच विजयी होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। आणि आपणही जर नीट अंडरकरंट घेतलात तर तो अंडरकरंट हाच आहे की ठीक आहे, कोणी उमेदवार उभं राहू देत, आमचं मत मोदींना। या मतदारसंघामधल्या दोन्ही बघितलं तर टीका आहे ती खूप टोकाला जाऊन पोहोचली आहे एकमेकांवर करणारी। हे बघा की एका घरात रक्ताची 4 माणसं असतात, ती नाराज असली तरी कुटुंबाचं नुकसान करत नाही। एकूण काय विश्वास वाटतो या दोन्ही उमेदवारांच्या बद्दल? काल मोदीजींनी पुढच्या 5 वर्षाचा जो जाहीरनामा घोषित केला आहे त्यानंतर देशातलीच, कोल्हापूर हातकणंगले नाही, देशातली निवडणूक शिल्लक उरली नाही, कारण 10 वर्षात त्यांनी जे म्हणू ते करून दाखवलं। तर लोकांचं म्हणणं आहे आता हे करणारच ना, तुम्ही करणार नक्की। तर बघितलं या ठिकाणी महायुतीचे दोन्ही उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।